तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ राजबिंडे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज चाललेलो आहे मी शेगावला. आम्ही काही मित्र म्हणजे आज गजानन महाराज प्रकट दिन आहे आणि आपण गजानन महाराजाचे निश्चिम भक्त येतं चांगले, त्यामुळे आपण जाणार शेगावला. आता पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो काय होणार आहे काय नाही. तर चला, हे आता इथं थांबलेलो होतो आम्ही फोटो काढण्यासाठी. हे फॉरेस्ट आहे थोडं. तर चला मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो मी आज काय होणार आहे काय नाही. मित्रांनो, आता इथं आम्ही नाश्ता केला, फराळ केलं थोडं आणि आता चाललो समोर शेगावला. इथं माझा थांबगाव चांगल्या प्रकारे सोय केलेली इथं भाविकांसाठी. तर चला आता डायरेक्ट मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आपण आता आपली गाडी इथं पार्क केलेली आहे आणि आता इथं गाडी पार्क करून आपण चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. आणि शेगावला जी पार्किंगची व्यवस्था आहे ना, ती खरंच खूप उत्तम आहे आणि निःशुल्क आहे. मित्रांनो आता आपण जात आहोत आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी. आता मंदिरापाशी आलेलो आहेत आपण. हे बघा, हे मंदिर समोर मंदिराचा गेट, एंटरिंग गेट आहे. तर चला जाऊया. शेगाव म्हणजे दुसरी व्यवस्था म्हणजे चप्पल स्टँड यानं हे निःशुल्क आहे मित्रांनो. इतकी सुंदर अशी व्यवस्था आपल्या शेगावला केली. आणि मित्रांनो, लगेच आम्ही लागलो दर्शनाच्या रांगेला. आणि इथं कोणी पण श्रीमंत नाही, कोणी पण गरीब नाही, सगळ्यांसाठी सेमच सोय केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला शेगाव हे ठिकाण खूप आवडते. मित्रांनो, आता मंदिरातून दर्शन करून एकदम बाहेर आलेलो आहेत आपण. आता आपण जाणार आहोत जवाडाखाली. महाराज प्रकट झाले पहिले जिथे त्यांना दिसले होते, महाराजांना दिसले होते त्यावेळेस. आता आपण तिथं जाणार आहोत. आता चला बघू तिथं किती गर्दी आहे. इथं तर भरपूर गर्दी आहे आज प्रकट दिनानिमित्त. U-turn. तर मित्रांनो, प्लॅन मध्ये थोडं चेंज झालेलं आहे. आपल्याला ज्या बाकीच्या जागा ज्या पाहायच्या होत्या शेगाव मधल्या, त्या आपण संघ आलेल्या सर्वांनी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आमचं ठरलंय की इथून माहीमपूर आहे जवळपास 125 किलोमीटर. तिथे एक पुरातन विहीर आहे जी 7 मधली, तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवच मी. तर तिथं जायचा विचार झालाय. तर आपण आता तिकडे निघालो आहोत. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या जागा आहेत शेगाव मधल्या त्या मी तुम्हाला पुन्हा कधीतरी एखाद्या व्हिडिओ मध्ये दाखवेन. त्याबद्दल सॉरी मग. तर चला पुढचा प्रवास एन्जॉय करू. तर मित्रांनो, फायनली आपण आत्ता ज्या विहिरीची आपण गोष्ट करत होतो आपल्याला पाहायला जायचं आहे, त्या विहिरीमध्ये आलेलो आहे. जवळपास ही 7 मधली विहिरीच्या वरती बांधकाम आहे. 7 मधली हे तुम्हाला पाहायला भेटतंय. आणि हे जवळपास 700 वर्षे जुनं आहे. 700 वर्ष जुनं बांधकाम जवळपास हे आहे इथलं, असं सांगितलं जाते. आता याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत सध्या. थोडं याच्यात पुरातत्व खात्याने याची दखल घेऊन थोडेफार याच्यामध्ये बदल केलेले आहेत. मित्रांनो, ह्या विहिरीमध्ये जवळपास 2 वर्षे एक चोर राहत होता असे इथले गावकरी सांगतात. आता याच्या मागे किती खरं आहे खोटं आहे हे आपल्याला माहिती नाही, पण कदाचित राहू पण शकत असेल, कारण इथं अशी सोय आहे बी. कारण हे आत्ता पुरातत्व खात्यानं थोडं ठीक केलंय, त्याच्या अगोदर हे थोडं बेघर होतं. आणि अशा पुरातन ज्या वास्तू आहेत ह्या खरंच आपल्याला जपल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला त्या परंपरागत म्हणजे त्या पाहायला भेटतील ना. आता हे आता राहिलं नसतं तर आपल्यालाच पाहायला भेटलं नसतं. मित्रांनो, तुम्ही जर कधी अमरावतीला आले तर ह्या विहिरीला एकदा नक्की भेट द्या.
मित्रांनो, मी आत्ता जवळपास 4थ्या-5व्या मजल्यावर आहे विहिरीच्या. त्याला एक्झॅक्ट मधली किती आहे ते पण सांगता येत नाही, कारण आता वरचं बांधकाम जे बरंच चेंज केलेलं आहे त्यांनी. आणि आता बघा इथून असा काही व्ह्यू येतो पाहण्यासाठी. पण हे जे बांधकाम आहे ना, हे खरंच खूप डेंजर आहे. कसं बांधलं असेल, काय युक्ती त्या माणसाच्या डोक्यामध्ये आली असेल, हे सांगणं म्हणजे कठीण आहे. असो, खूप छान जागा आहे, पण नक्की एकदा भेट द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आता विहीर पाहून आपण थोडंसं बाहेर आलेलो आहेत आणि आपण चाललेलो आता गावाच्या दिशेनं. आपल्याला जायचं आता अकोल्याहून थेट मेहकरून मग नंतर लोणारहून नंतर जालना, म्हणजे परतो. तर चला बघूया पुढचा प्रवास. ती विहीर जी होती ती खरंच खूप छान होती. तुम्ही एकदा नक्की भेट द्या तिथं. मित्रांनो, आता गावाकडे निघालो आम्ही आणि आता नाश्ता करायसाठी थांबलो होतो एक जागेवर. इथं पावभाजी घेतली. पावले गोडीत. आता इथं पावभाजी खाऊन लगेच गावाकडे निघायचं, कारण खूप अंधार होत आहे. मी आलो ट्रेन मध्ये. पण घरी पोहोचलेलो इथं आणि यायला भरपूर उशीर झालता. गाडी चालवायला पण एकलाच होतो मी, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवता नाही आला. तरी आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. तर एकदा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्या नवीन काहीतरी. तर गुड नाईट, शुभरात्री.